Standard 9, Science 2, Chapter 15. काय नाव आहे चॅप्टरचं? लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि आज त्याचा आहे लेक्चर क्रमांक 3. आज आपल्याला पाहायचं आहे एक्सक्रीशन इन ह्युमन बीइंग. मानवातलं एक्सक्रीशन आणि ह्युमन बीइंग मध्ये ह्या एक्सक्रीशन पर्पज साठी एक डेफिनेट ऑर्गन सिस्टम प्रेझेंट असते. त्याचं नाव आहे ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टम. मराठीमध्ये मानवी उत्सर्जन संस्था. आता त्याचा डायग्राम आपण काढूया. आता ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टम मध्ये काय असतं? पेअर ऑफ किडनीज असतात, असे बिन शेप्ड जे अवयव असतात 2 पेअर ऑफ किडनीज. त्यानंतर त्याच्यापासून निघणारे 2 जे आहेत ते आहे पेअर ऑफ युरेटर एक सिंगल युरिनरी ब्लॅडर असतं आणि त्याचा जो टर्मिनल एंड असतो तो युरेथ्रा. हे जे आहेत हे मुख्य 4 भाग आहेत. आणि असं पाहिल्यानंतर ही लेफ्ट किडनी आणि ही राईट किडनी आहे बरं का. इकडे जी राईटची असते ती जे आहे लेफ्टला आहे. आणि याच्या डोक्यावर असे 2 आहेत ते ॲड्रेनल ग्लँड्स आहेत. आणि त्यानंतर इथं लाल आणि निळ्या रंगामध्ये रक्तवाहिन्या दाखवलेल्या आहेत. ते लाल निळ्या वगैरे शरीरात नसतात बरं का. ते फक्त काय आहे की आकृतीसाठी एक आयडेंटिफिकेशन पर्पज साठी असतं. अदरवाईज लाल निळा असं काही नसतं बरं का. आपण वाटल्यास काय करू, एकाला डार्क करू आणि एका रक्तवाहिनीला फेंट करू. ह्या कोणाला सप्लाइड असतात? तर ह्या किडनीजला सप्लाइड असतात. एक आर्टरी असते रेनल आणि दुसरी रेनल व्हेन असते. शक्यतो असा एक संकेत आहे प्रघात आहे की लाल रंगाने आर्टरी दाखवतात आणि निळ्या रंगाने व्हेन दाखवतात, पण प्रत्यक्षात तसं नसतं बरं का. मानवी शरीरात तसं काही रंग वगैरे नसतात. ते फक्त आपल्याला अंडरस्टँडिंग पर्पज साठी आहे, लक्षात घ्या. आणि ह्या सुद्धा काय असतात किडनीसाठी काय करतात? किडनीला काय असतात? सप्लायर असतात. तर ही जी आहे त्यानंतर तुम्ही म्हणताल सर इकडची जी राईट किडनी आहे त्याला आतमध्ये काय दाखवलेलं आहे? मध्ये सुद्धा आहे सर, पण तुम्ही का नाही काढत? तर तो क्रॉस सेक्शन ऑफ किडनी आहे, तो मी नंतर तुम्हाला वेगळा काढून दाखवेल. सध्या एवढंच जे आहे ही ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टम आहे. आणि याच्यामध्ये मेन ऑर्गन्स कोणते कोणते लक्षात घ्या. तर ह्या किडनीज आहेत, राईट अँड लेफ्ट 2 किडनी असतात. त्यानंतर हे खाली आलेले पेअर ऑफ जी नळी आहे युरेटर, त्यानंतर युरिनरी ब्लॅडर, आणि त्यानंतर त्याचा जो टर्मिनल पार्ट आहे तो आहे युरेथ्रा. हे 4 मुख्य भाग आहेत कोणाचे? तर ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टम. इट कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ kidneys,
पेअर ऑफ युरेटर, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. आणि युरिनरी ब्लॅडर एकच आहे आणि युरेथ्रा सुद्धा एकच असतो. हे जे कॅप सारखे असतात ते याला या नाव द्यायचं, हे आहे ॲडरेनल ग्लँड्स. आणि याच्यामध्ये एक इथे इन्फेरियर व्हेना केव्हा वगैरे नाव दिलेले आहे, पण एक रेनल आर्टरी आणि एक रेनल व्हेन असते. इतकीच आकृती काढायची, तो क्रॉस सेक्शन मी नंतर दाखवेन. आपल्याला पहिल्यांदा ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम म्हटले काय करायचंय, इतकंच व्यवस्थित समजावून घ्यायचंय. तर पहिल्यांदा आपण बघू काय आहे, पहिल्यांदा किडनीज बघू. पहिल्यांदा काय बघू, किडनीज. तर काय आहे तर किडनीज हा पहिला अवयव आहे किडनीज. तर हे काय आहे तर टू बिन शेप्ड ऑर्गन्स. किती आहेत, टू बिन शेप्ड ऑर्गन्स. बिन शेप्ड म्हणजे बिन म्हणजे घेवडा, घेवड्याच्या बियासारख्या. ह्या काय आहेत, बिन शेप्ड ऑर्गन्स आहेत. आणि काय असतात, सिच्युएटेड वन ऑन आयदर साइड ऑफ व्हर्टिब्रल कॉलम. कुठं असतात, सिच्युएटेड वन ॲट आयदर साइड ऑफ व्हर्टिब्रल कॉलम. vertebral column on the posterior side of, on the posterior side of abdomen. हो, बघा नीट लक्ष द्या की पोस्ट ॲबडॉमन की व्हर्टिब्रल कॉलम तर मानापासून सुरू होतो, पण नेमकं आपल्याला सांगितलं वन ऑन आयदर साइड आणि पोस्टेरियर ऑफ ॲबडॉमन, की हे इकडनं ॲबडॉमन सुरू होतं. बरोबर आहे की हे तुमची डायफ्राम नावाची एक मसल असते की जी वरची रिस्पायरेटरी कॅव्हिटी किंवा लंग कॅव्हिटी आपण म्हणतो किंवा थोरॅसिक कॅव्हिटी म्हणतो त्याला आणि ह्या पोटाच्या भागाला सेपरेट करते. इथून ॲबडॉमन सुरू होतं. हा पोटाचा भाग सुरू होतो आणि हे काय असतं, आणि इकडे पाठीमागे व्हर्टिब्रल कॉलम आहे. हे हा जो आहे इथे मध्यभागी इकडे व्हर्टिब्रल कॉलम असतो. तर किडनीज कुठं असतात तर लक्ष द्या की वन ऑन आयदर साइड ऑफ व्हर्टिब्रल कॉलम, की व्हर्टिब्रल कॉलमच्या एक ह्या बाजूला आणि एक ह्या बाजूला, आणि पोस्टेरियर ऑफ ॲबडॉमन. पोस्टेरियर म्हणजे पाठीमागच्या भागात, म्हणजे अगदी ह्या पोझिशनला काय असतं, किडनीज असतात. की जशी ही जी मी पोझिशन घेतलेली आहे, असे जे हात तिथं ठेवलेले आहेत, ही पोझिशन काय दाखवते, माझ्या किडनीची पोझिशन दाखवते. हे पाय असे मी तर असं जर का उभा राहिलोय तर ही काय दाखवते, माझ्या किडनीच्या पोझिशन दाखवते. की वन ऑन आयदर साइड ऑफ व्हर्टिब्रल कॉलम, की वन ऑन आयदर साइड ऑफ व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे एक व्हर्टिब्रल कॉलमच्या डाव्या बाजूला आणि एक व्हर्टिब्रल कॉलमच्या उजव्या हाताला आणि पाठीमागच्या बाजूला. ही जी साइड आहे इथं काय असतात तर किडनीज असतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा किडनीमध्ये जर का काही प्रॉब्लेम असेल तर हा भाग सुद्धा पाठीचा दुखतो, पोस्टेरियर ऑफ ॲबडॉमन. हो, तर हे जे आहे, कारण किडनीची जागा असते. बऱ्याच वेळा ज्या किडनी स्टोन वगैरे झालेले लोक असतात त्यांची पाठ दुखते, ते खालची पाठ दुखते, पोस्टेरियर ऑफ ॲबडॉमन. त्याचं कारण असं असतं कारण तिकडे किडनीची पोझिशन आहे. तर आणि हे किडनीज आहेत आणि किडनीचं काम काय आहे तर फिल्टरेशन ऑफ ब्लड. हो, नीट लक्ष द्या बरं का. बऱ्याच वेळा आपल्याला फक्त वाटतं की फॉर्मेशन ऑफ युरिन तयार करणं इतकंच किडनीचं काम आहे. नाही, हा युरिन तर तयार करतेच, पण ही किडनीज काय करते, इट इज द ऑर्गन ऑफ एक्सक्रीशन. ती एक्सक्रीशनचं ऑर्गन आहे. ती काय करते, नायट्रोजनस वेस्ट सबस्टन्सेस, काल जे मी तुम्हाला सांगितलं युरिया, युरिक ऍसिड आणि अमोनिया, तो रक्तातला सेपरेट करते. ती रक्ताला फिल्टर करते. रक्ताला काय करते किडनी, फिल्टर करते आणि हे नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट्स बाजूला काढते. मग त्याला युरिनमध्ये डिझॉल्व्ह करून शरीराच्या बाहेर पास आउट करण्याचं जे काम आहे ते किडनीच्या मार्फत होतं. पण बेसिक काय आहे, किडनी काय करते तर सांगायचं बऱ्याच वेळा किडनीचं फंक्शन चांगल्याला माहिती नसतं. हा किडनी काय करते रे, युरिन तयार करते. पण सगळ्यात बेसिक फंक्शन काय किडनीचं, इट फिल्टर्स द ब्लड. इट फिल्टर द ब्लड. काय करते, रक्ताला फिल्टर करते, रक्त पूर्ण गाळून घेते अँड सेपरेट्स द नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट्स.
की नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स काय करते, रक्तातून बाजूला काढते युरिया, युरिक ऍसिड आणि अमोनिया, मग नंतर तो युरिनमध्ये मिक्स करून शरीराच्या बाहेर टाकला जातो. पण बेसिक काय आहे किडनीचं फंक्शन, टू फिल्टर द ब्लड अँड टू सेपरेट द नायट्रोजनस वेस्ट सबस्टन्सेस. आता हे जे आहे की हे किडनीचं जे आहे, त्यानंतर टू युरेटर्स, हे झालं किडनीचं काम. त्यानंतर आपण नेक्स्ट आलो तर टू युरेटर्स, दोन युरेटर्स आहेत. टू युरेटर्स जे आहेत दे आर स्टार्टिंग फ्रॉम किडनी अँड एंड्स ऑन युरिनरी ब्लॅडर. की दोन ह्या नळ्या आहेत, ह्या नळ्या ते काय करतात, ते सिम्पली कॅरीज द युरिन. दुसरं त्यांचं काहीही काम नाहीये, ते सिम्पली कॅरीज द युरिन. युरिनला काय करतात, कॅरी करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कम्स द युरिनरी ब्लॅडर. हा युरिनरी ब्लॅडर काय आहे तर इट इज मस्क्युलर ऑर्गन. इट इज मस्क्युलर ऑर्गन. तो काय असतो युरिनरी ब्लॅडर, की ज्याला मूत्रपिशवी म्हणतात. युरिनरी ब्लॅडर, हा युरिनरी ब्लॅडर काय आहे, इट इज द मस्क्युलर ऑर्गन. तो मस्क्युलर ऑर्गन आहे. आणि लक्ष द्या, किडनी जरी काय असतं की नर्व सप्लाय जो आहे त्याला जो असतो व्हॉलंटरी नर्व सप्लाय असतो, की हा मस्क्युलर ऑर्गन असतो अँड अंडर कंट्रोल ऑफ नर्व्स. नीट लक्ष द्यावं का, अंडर कंट्रोल ऑफ नर्व्स. तो नर्व्सच्या कंट्रोल खाली असतो, तिथं व्हॉलंटरी नर्व्स असतात. हो पहा किती म्हणजे आहे, हे किडनीचं काम आणि हे युरेटरचं काम इनव्हॉलंटरी आहे. की रक्ताचं फिल्टरेशन आणि तिचं किडनी म्हणून म्हणजे युरेटर जे खाली आणतात युरिन, की हे इनव्हॉलंटरी आहे. हे आपण कंट्रोल करू शकत नाही. नाही आता मी माझी लेफ्ट किडनी स्टॉप करणार, राईट चालू करणार, लेफ्ट थकली आहे सर खूप, नाही असं नाही होत कधीच, कारण ते इनव्हॉलंटरी आहेत. पण बघा लगेच जो खालचा अवयव आहे एक्सक्रिटरी सिस्टम मधला युरिनरी ब्लॅडर, मस्क्युलर ऑर्गन, स्ट्रॉंग मसल्स असतात तिथं, आणि तो मात्र इट इज अंडर कंट्रोल ऑफ नर्व्स. तिथं व्हॉलंटरी नर्व्स सप्लाइड असतात. दॅट्स वाय वी कॅन कंट्रोल अर्ज टू युरिनेट. म्हणून आपण बऱ्याच वेळा काय असतं की अर्ज जे आहे हेच वी आर एबल टू कीप द कंट्रोल ऑन युरिनेशन. म्हणून आपण आपल्या युरिनेशनवर काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. अर्ज टू युरिनेट हे सुद्धा आपण काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो, कारण तिथं ज्या नर्व्स असतात त्या व्हॉलंटरी नर्व्स असतात. आणि त्यानंतर खालचा जो आहे युरेथ्रा, तर हा युरेथ्रा काय आहे, इट इज अ टर्मिनल एंड ऑफ युरिनरी ब्लॅडर आणि इट सिम्पली पासेस द युरिन आउटसाइड द बॉडी. इतकंच काय आहे त्या युरेथ्राचं काय आहे काम आहे. बघा हे काय आहे, ह्या पद्धतीनं जे आहे हे बघा पुस्तकामध्ये थोडंसं उलट आहे. सरळ एवढा मोठा पान क्रमांक 167 वर आज एवढा मोठा पॅरेग्राफ दिलेला आहे. काही वाचायचं तर मेळ लागत नाहीये. हो, ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम की आत्मकथा, तर तसं नाही. मी मुद्दाम तुम्हाला एक्सक्रिटरी सिस्टम बाजूला काढून टाकतो, लर्निंग पॉईंट्समध्ये तुम्हाला व्यवस्थित लिहून देईल, काळजी करू नका. तर जे आहे तर काय आहे की पहिल्यांदा आपण एक्सक्रिटरी सिस्टम शिकली. काय कशी की काय एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये पेअर ऑफ किडनीज, पेअर ऑफ युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. किडनीज काय आहेत, युरिनरी ब्लॅडर काय आहे, युरेटर्स काय आहेत आणि युरेथ्रा काय आहे, इतकं सांगितलेलं आहे. आणि आता इथं आपण जर का नीट पाहिलं तर राईट किडनी इज स्लाइटली लोअर पोझिशन दॅन लेफ्ट. हो, की काय असतं की राईट किडनी, हे बघा इथं राईट किडनी कुठे आहे, कोणती आहे, हे बघा ही राईट किडनी इकडची बघा आकृतीतली ही. तर ही काय असते, थोडीशी खाली असते बरं का, आपल्या शरीरामध्ये सुद्धा थोडीशी खाली असते. इट इज स्लाइटली लोअर पोझिशन दॅन लेफ्ट. एकदम असं उतार नसतो बरं का, एक स्लाइट. लेफ्ट काय असते, किडनी वरी असते आणि जी राईट असते ती थोडीशी खाली असते. आणि इच किडनी हॅज अप्रॉक्सिमेटली 10 लाख नेफ्रॉन. हो, एका किडनीमध्ये साधारणपणे 10 लाख नेफ्रॉन असतात. नेफ्रॉन काय आहे तर किडनी ज्या सेल पासून बनलेली आहे त्याला नेफ्रॉन म्हणतात. त्याला काय म्हणतात, नेफ्रॉन. हो, असे नाव आहे बरं का बायोलॉजीमध्ये. लिव्हरच्या सेल्सला हिपॅटोसाइट नाव आहे, बोन्सच्या सेल्सला ऑस्टिओसाइट नाव आहे,
ब्रेन वगैरे असेल तर न्यूरॉन नाव आहे. तसं किडनी ज्या सेल पासून बनलेली त्याला नेफ्रॉन नाव आहे. नेफ्रॉन काय सेल, ज्या सेल पासून किडनी बनलेली. आता कोणता बी अवयव कशाचा बनलेला आहे, सेलचा बनलेला. सेल इज द बेसिक फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ, तुम्हाला माहिती सावीपासून. तर ही जी किडनी ज्या सेल्स पासून बनलेली त्या सेलला काय नाव आहे, नेफ्रॉन. काय नाव आहे, नेफ्रॉन. काय नाव आहे, नेफ्रॉन. म्हणजे एका किडनीमध्ये किती, साधारणपणे 10 लाख नेफ्रॉन्स असतात. आणि अप्रॉक्सिमेटली 5 लिटर ऑफ ब्लड इज प्रेझेंट इन ह्युमन बॉडी. कोणत्याही ह्युमन बॉडीमध्ये एक अप्रॉक्सिमेटली काय असतं, 5 लिटर रक्त असतं, ज्याला किडनी 400 वेळा फिल्टर करते दिवसातून. ज्याला किडनी 400 वेळा फिल्टर करते दिवसातून, एंटायरली फुकट, फ्री ऑफ कॉस्ट. बाहेर विचारा बरं केवढ्याला फिल्टर करतात. एक तर हो, एकदा जरी फिल्टर करायचं असेल तर डॉक्टर कमीत कमी 4000 रुपये घेतो. किडनी 400 वेळा फिल्टर करतो, ते एका दिवसात. म्हणजे साधारण 5 गुणिले 400, 20,000 लिटर ब्लड काय करते किडनी एका दिवसात फिल्टर करते. आणि काय करते, त्याच्यापासून 190 लिटर ब्लड काय होतं फिल्टर मध्ये एक, आणि त्याच्यापासून 1 ते 1.9 लिटर इतकं युरिन दिवसाला काय होतं तयार होत. असं एक माहिती म्हणून हे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे किडनीच्या बाबतीत. तर हे झालं काय, ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम आणि त्याचे भाग. आता आपल्याला काय शिकायचं आहे, आता सांगितलं ना की किडनी कशाची बनलेली, इट इज मेड ऑफ 10 लाख नेफ्रॉन. नेफ्रॉन म्हणजे काय, इट इज अ सेल ऑफ किडनी. म्हणजे आणि म्हणजे नेफ्रॉन, एका नेफ्रॉनचं काम म्हणजे आपल्याला संपूर्ण किडनीचं काम समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, पिंडी ते ब्रह्मांडी. एका सेलचं काम समजावून घेतलं तर आपल्याला काय समजावून येईल, संपूर्ण कशाचं काम समजावून येईल, तर आपल्याला संपूर्ण किडनीचं काम समजावून येईल. म्हणून आता आपला पुढचा मुद्दा आहे नेफ्रॉन. काय आहे, नेफ्रॉन. नेफ्रॉन. नेफ्रॉन काय आहे, तर त्याला म्हणायचं बेसिक फंक्शनल युनिट ऑफ किडनी किंवा बेसिक फिल्टरेशन युनिट म्हणेल मी. बेसिक फिल्टरेशन युनिट ऑफ किडनी. हो, 10 लाख नेफ्रॉन एकत्र काम करतात, म्हणजे ती किडनी काम करत असते. आणि तो आपल्याला नेफ्रॉनची काय दिलेली आहे, डायग्राम दिलेली आहे बघा. हे कसं जे आहेत अगदी पुस्तकातल्या सारखेच आले पाहिजेत. हे स्ट्रक्चर असं नाही, हे का तो त्याचा ट्यूब्यूल्स असतात ते दाखवायचे आपल्याला फक्त. लक्ष द्या, हे आहे स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन.
ह्या नेफ्रॉनचे भाग असतात जे आहे, पहिला भाग जो आहे तो आहे बोमन्स कॅप्सूल. बोमन्स कॅप्सूल हा एक भाग आहे त्याचा. काय आहे बोमन्स कॅप्सूल? तर इट इज कप लाईक थिन वॉल्ड अप्पर पार्ट ऑफ नेफ्रॉन. तो काय आहे? कप शेप्ड. कप शेप्ड पण आहे की नाही, कपाच्या आकाराचा चहाचा कप वगैरे कप शेप्ड. काय आहे? थिन वॉल्ड, अतिशय थिन असे त्याच्या काय असतात वॉल्स असतात. कप शेप्ड थिन वॉल्ड तो काय आहे? स्ट्रक्चर आहे आणि तो अप्पर पार्ट ऑफ नेफ्रॉन आहे. कोणत्याही नेफ्रॉनचा तो वरचा भाग असतो कप शेप्ड थिन वॉल्ड अप्पर पार्ट ऑफ ईच नेफ्रॉन इज कॉल्ड ॲज बोमन्स कॅप्सूल. हो, शोधून काढलेले बोमन नावाच्या शब्दग्रस्त आणि म्हणून बोमन्स कॅप्सूल म्हणतात त्याला. ह्या बोमन्स कॅप्सूलच्या आतमध्ये नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरीज असतं. नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरीज. तर आपण दाखवायचं असं पुस्तकात नाही, पण व्यवस्थित तुम्हाला इथं दाखवतो. असं जाळं दाखवायचं, जाळं नेटवर्क. कशाचं नेटवर्क आहे? तर इट इज नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स. आणि एक अशी आलेली एक रक्तवाहिनी दाखवू, रेनल आर्टरी आणि एक गेलेली रेनल व्हेन. तर असं दाखवलं. आणि हे जे काही नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरीज आहे की विदिन बोमन्स कॅप्सूल. ही बोमन्स कॅप्सूल थोडंसं वेगळं करतो असं त्याला. तर ही ज्या बोमन्स कॅप्सूलच्या आतमध्ये हे जे काही नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स आहे, ह्या नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स विदिन बोमन्स कॅप्सूल इज कॉल्ड ॲज, त्याला म्हणतात ग्लोमेरुलस. काय म्हणायचं त्याला? ग्लोमेरुलस. समजा आपल्याला विचारलं व्हॉट इज मीन्ड बाय बोमन्स कॅप्सूल, तर सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं इट इज अ पार्ट ऑफ नेफ्रॉन. नेफ्रॉन इज बेसिक फिल्ट्रेशन युनिट ऑफ ह्युमन किडनी. आणि तो काय आहे? इट इज कप शेप्ड थिन वॉल्ड अप्पर पार्ट ऑफ किडनी. कप शेप्ड थिन वॉल्ड अप्पर पार्ट ऑफ किडनी नेफ्रॉन. आणि व्हॉट इज मीन्ड बाय ग्लोमेरुलस? इट इज नेटवर्क म्हणजे जाळं ऑफ ब्लड कॅपिलरीज. रक्तवाहिन्यांचं, रक्त म्हणजे केसाच्या जाडीच्या ज्या काय रक्तवाहिन्या असतात, केशवाहिन्या ज्याला म्हणतो आपण त्याला, तर त्याला म्हणायचं ग्लोमेरुलस. आणि ग्लोमेरुलस कुठं असतं? इट इज प्रेझेंट विदिन म्हणजे आतमध्ये. कशामध्ये? विदिन बोमन्स कॅप्सूल. आणि लक्ष द्या आता काय आहे पहा, इथे वाक्य लिहितो पहा. युरिया प्रोड्यूस्ड in liver. Urea produced in liver. Urea produced in liver. अजून एकदा म्हणतो बोर झालं तरी. युरिया प्रोड्यूस्ड इन द लिव्हर. लक्ष द्यायचं. आता आपल्याला काय वाटतं? नाही तर नायट्रोजनस वेस्ट सबस्टन्स इट इज रिलेटेड विथ द किडनीज. नाही, तर हा काय असतो? युरिया कुठं तयार होत असतो? लिव्हर मध्ये तयार असतो. लिव्हर एकत्र आपली मेन पाचक ग्रंथी आहे. हो, ज्याचं लिव्हर चांगलं आहे, बघा स्पेलिंग LIVER. लायव्हर जरी म्हटलं तरी चालतं. ज्याचं लिव्हर चांगलं LIV तोच जिवंत आहे. ज्याचं लिव्हर चांगलं नाही तो काय जिवंत आहे? काय त्याला खाल्लेलं पचत नाही. तर जे आहे आणि ह्या याच्यामध्ये काय आहे? तर युरिया कुठं तयार होतो? लिव्हर मध्ये तयार होतो. युरिया प्रोड्यूस्ड इन द लिव्हर कम्स इनटू द ब्लड. कम्स इनटू द ब्लड. हो, बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं इथं काय पुस्तकात प्रिंट मिस्टेक झाली का? काय नाही, प्रिंट मिस्टेक नाही. लिव्हरमध्येच युरिया प्रोड्यूस होतो आणि तो कुठं येतो? तो ब्लडमध्ये आणला जातो हेपॅटिक व्हेनद्वारे. इथं नाही येतो मला नवीला, पण एक सांगतो, हेपॅटिक व्हेन असते त्याच्याद्वारे तो ब्लडमध्ये आणला जातो. आणि मग काय होतं? दिस युरिया आणि हे ब्लड, आता हे लिव्हरमधून आलं ब्लड आणि हे काय आहे? दिस युरिया कंटेनिंग ब्लड. हे जे युरिया मिश्रित ब्लड आहे, युरिया कंटेनिंग ब्लड जे आहे कम्स इनटू ग्लोमेरुलस. ते काय होतं? ह्या ग्लोमेरुलस मध्ये येतं. आणि ह्या ग्लोमेरुलस मध्ये आल्यानंतर काय होतं? इट इज फिल्टर्ड बाय दिस ब्लड कॅपिलरीज. आणि ब्लड कॅपिलरीज त्या युरियाला काय करतात? बाजूला काढतात. आपण चहा जसा गाळतो, चहा गाळणीनं पत्ती बाजूला काढतो, चायपत्ती, अगदी तसंच ब्लड सुद्धा गाळल्या जातं ह्या ग्लोमेरुलस कडून आणि युरिया बाजूला काढल्या जातो.
Urea containing blood comes into the glomerulus and it is filtered by the glomerulus. आणि काय होतं एवढंच नाही, फक्त युरियाच नाही, त्याच्याशी जे सिमिलर सबस्टन्सेस आहेत, का नाव सांगितलेत मी त्यांचे, युरिक ॲसिड, अमोनिया वगैरे जे नायट्रोजन सबस्टन्सेस, त्यांचं सुद्धा इथं काय होतं, फिल्टरेशन होतं. आणि एवढंच नाही तर काय आहे, वॉटर मॉलिक्युल्स आणि स्मॉल मॉलिक्युल्स ऑफ सम अदर सबस्टन्सेस कॅन क्रॉस द सेमी परमेबल मेम्ब्रेन ऑफ बोमन्स कॅप्सूल. बघा इथून फिल्टर झालं की तो काय होतं, हे थिन वॉल्ड सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे, आपल्याला आठवलंच पाहिजे सेमी परमेबल मेम्ब्रेन. तो काय करतो, काही वॉटर मॉलिक्युल्स आणि त्याच्यामध्ये युरिया वगैरे जे डिझॉल्व्ह झालेला असतो त्याला काय करतो, हे इकडं ॲब्झॉर्ब होतात बोमन्स कॅप्सूल कडून. हे जे काय ट्युब्युल्स आहेत याला काय म्हणायचं, ट्युब्युल्स म्हणायचं. हे पूर्ण जे आहे याला ट्युब्युल म्हणायचं, किडनी ट्युब्युल म्हणा किंवा नेफ्रॉन ट्युब्युल म्हणा, हे ट्युब्युल्स असतात. आणि हा जो आहे बारीक याला लूप ऑफ हेनले म्हणतात, फक्त नाव लक्षात राहू द्या, लूप ऑफ हेनले. तर ह्या ट्युब्युल्स मध्ये काय होतं, तो काही वॉटर मॉलिक्युल्स, हो ह्या ब्लड मध्ये वॉटर आहे असो ना, काही वॉटर मॉलिक्युल्स अलॉंग विथ दिस नायट्रोजनस बेस्ड प्रोडक्ट्स, हे जे सेपरेट झाले हे काय करतात, याची थिन वॉल क्रॉस करतात. कारण ही थिन वॉल कशी आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन सारखी सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, ते ब्लडला आतमध्ये येऊ देत नाही, पण वॉटर मॉलिक्युल्स आणि हे बाकीचे जे युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया यांना आतमध्ये येऊ देते. अँड दे आर, ते कोणाकडे दिल्या जातं, ते ट्युब्युलर पार्ट ऑफ नेफ्रॉन कडे काय केलं जातं, दिल्या जातं. आणि तिथून हे वेस्ट मटेरियल्स दे आर कॅरीड थ्रू ट्युब्युल्स आणि असं एका डक्ट मध्ये येतात. आणि ह्या डक्ट कुठं जात असतो, टू युरेटर. हा डक्ट कुठे जात असतो, युरेटर कडे जात असतो. आणि मग ह्या बघा याच्या आतमध्ये असे करून हे पूर्ण ह्या युरेटर मध्ये वॉटर मॉलिक्युल्स येतात, तिकडनं खाली जातात. तर हे काय आहे, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ नेफ्रॉन. या पुस्तकामध्ये पान क्रमांक 167 मध्ये सगळे एकत्र दिलेले आहे. मी मुद्दाम सगळं सेपरेट करून दिलेले आहे की किडनीज वेगळ्या दिलेले आहेत आणि काय आहे बाकीचे जे आहे नेफ्रॉन त्याच्यामधला मी वेगळा केला. आता बऱ्याच वेळा तुम्ही ऐकत असता काय की कुठंतरी काय आहे की आमच्या पेशंटला डायलिसिस करायला नेलं. आपण बऱ्याच वेळा ऐकतो की नाही त्याला सारखं डायलिसिसला जावं लागतं. आपला मग पुढचा मुद्दा आहे डायलिसिस. काय आहे डायलिसिस, ऐकून घ्या. डायलिसिस, हे डायलिसिस म्हणजे काय मराठीत आहे का, की जे किडनीचं काम बाहेर, ज्यावेळेस किडनी काम करणं बंद करतात, कारण कोणतंही असू द्या, पण ज्यावेळेस किडनीचं काम कमी होतं किंवा काम करणं बंद होतात किंवा वयोमानानुसार कधी कधी किडनीचं जे फंक्शन ते क्षीण होतं, वीक होतं, तर अशा वेळेस हे जे ब्लड फिल्टर करण्याचं जे काम आहे ते बाहेर मशीन कडून करून घेतलं जातं, मशीन कडून. आणि त्या मशीनला डायलॅझर म्हणतात. त्या मशीनला काय म्हणतात, डायलॅझर. अगदी छोट्या कपाटासारखं ते मशीन असतं डायलॅझर. आणि त्या प्रोसेसला डायलिसिस म्हणतात. त्या प्रोसेसला काय म्हणतात, डायलिसिस. आपल्याला जर का विचारलं व्हॉट इज मीन बाय डायलिसिस, तर इट इज अ फिल्टरेशन ऑफ ह्युमन ब्लड विथ द हेल्प ऑफ मशीन आउटसाइड द ह्युमन बॉडी. की ह्युमन बॉडीच्या बाहेर जी मशीन असते त्याच्याकडून ह्युमन ब्लड फिल्टर करून केलं जातं. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज डायलिसिस. डायलिसिस कधी करतात, की ज्यावेळेस द इफिशियन्सी ऑफ किडनीज कॅन बी ॲडव्हर्सली अफेक्टेड. की ज्यावेळेस किडनीची परिणाम क्षमता काय होते, कमी होते, काम करण्याची क्षमता कमी होते. इट मे बी ड्यू टू इंजुरी. बऱ्याच वेळा अपघाताने डीप इंजुरीज असतात पोटामध्ये, तर अशा वेळेस सुद्धा किडनीज व्यवस्थित काम करत नाहीत किंवा इन्फेक्शन होतं, की बऱ्याच वेळा एक जीवाणूचं विषाणूचं इन्फेक्शन होतं त्यावेळेस होतं. किंवा कधी कधी किडनीला काय होतं, डिक्रीजड ब्लड सप्लाय होतो. किडनीला सुद्धा ब्लड सप्लाय व्यवस्थित नाही झाला तर त्यांचं सुद्धा वर्किंग काय होतं, क्षीण होऊन जातं. अशा वेळेस मग काय करायचं, ते माणूस मरू द्यायचा का, नाही, पहिला मरू देत होते, काय करते. पण नंतर काय केलं, नंतर मशीन शोधली आणि त्या मशीनचं नाव काय आहे, डायलॅझर. काय नाव आहे, डायलॅझर. आणि अशा वेळेस काय करतात, तर if kidneys fail then nitrogenous waste products may accumulate inside the human body or it may lead to death also. मग कधी कधी अगदी मृत्यू सुद्धा संभवू शकतो. मग अशा वेळेस डायलिसिस वापरतात. मग अशा वेळेस नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट दे आर फिल्टर्ड आउट ऑफ ब्लड विथ द हेल्प ऑफ मशीन. दॅट मशीन इज कॉल्ड ॲज डायलॅझर. डायलॅझर नावाची काय असते, मशीन असते. आणि ही जी प्रोसेस ऑफ सेपरेटिंग नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स फ्रॉम ह्युमन ब्लड विथ द हेल्प ऑफ मशीन
इट इज कॉल्ड ॲज डायलिसिस. आणि डायलिसिसला 500 ml ब्लड एकदा पाठवतात मशीनमध्ये, फक्त 500 ml ब्लड एका वेळेस. आणि प्युरिफाईड ब्लड परत काय करतात, पेशंटच्या शरीरामध्ये वापस सोडतात. इथून अशा 2 नळ्या लावतात तुमच्या मनगटाच्या इथून आणि त्या 2 मशीनला कनेक्ट करतात. मात्र मशीन एका सायकलमध्ये फक्त 500 ml ब्लड फिल्टर करू शकते. बघा किडनी कुशाक असतात 400 वेळा फिल्टर करतात मशीनने. आणि एकदा डायलिसिस जर का करायचं असेल 5 लिटरचं तर 4 ते 6 तास लागतात एकदाच करायचं म्हणलं तर फिल्टर. आणि किडनी तर लिहिल्या 24 तासात 400 वेळा फिल्टर करतात. बघा याच्यावर समजतं मशीनच्या सुद्धा लिमिटेशन्स आपल्याला लक्षात येतात. असो इट्स ओके, आज के लिए इतना ही.